परब या ठिकाणी आपले पुरस्कर्ते आदरणीय सन्माननीय विकासजी भोगल साहेब, विकास शेठ भोगल साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गव्हाणवाडी गावचे सुपुत्र, एक क्रिकेटर आणि नेहमीच आपण पाहिलेलं त्यांना देखील एक क्रिकेटबद्दल जे असलेली नितांत प्रेम, या क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. मी विनंती करेन विकास शेठ भोगल साहेबांना आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपला सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी प्रहार चषक जी दरवर्षी एक मोठी स्पर्धा नौशादजी चिखलकर साहेबांचे होते, त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आणि त्यांचेच अमनजी शिकलकर या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संधी होते नक्कीच. मिडॉनचा खेळाडू होता, थोडासा मिडॉफचा मिडॉनलाच होते, कारण राईट हँड बॅट्समन आहे. थोडेसे मागे जात चेंडूला झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल काही होऊ शकला नाही. सत्कार सन्मान करूया त्या अगोदर जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये त्या ठिकाणी आहेत आदरणीय प्रसाद परब सर. थँक्यू. थँक्यू राजेश. सामना आपण बघतोय जो सुरू आहे तो म्हणजे केदारनाथ क्रिकेट संघ दंडनगरी विरुद्ध जाकमाता क्रिकेट संघ रानवली या दोन संघांमध्ये. रानवली संघाने टॉस जिंकला. खूप चांगला चेंडू, खूप चांगला राईज बघतोय. राऊंड विकेट अटॅक, विकेट किपर कडून चूक झाली आहे. तिथे चेंडू डायव्हर्ट होतोय, मागे जातो चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाजांनी धावून धावा पूर्ण केला. अजून एक धावाचा प्रयत्न सुरू आहे. संधी रनआउटची नौशाकी घेतला. विकेट किपर ने चेंडू फेकला गोलंदाजाकडे. पंचांचा इशारा येतो तो 22चा. 2 धावा धावणी ते पूर्ण होतं. धावफलकर आपण बघतोय की षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले सुरू आहे. धावसंख्या 5 धावा. धावफलकर आघाडीचे फलंदाज आपण बघतोय रोहित आणि सोबत अक्षय आलाय आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत संतोष सावंत आणि त्याचबरोबर अनिल रटाटे साहेब सुद्धा आहेत. षटकांत आपण निश्चित त्यांच्याकडे येणार आहोत. ज्यावर आपण बघतोय की स्पर्धेचं 24वा पर्व तुम्हाला बघायला मिळते, 24वे वर्ष तुम्हाला बघायला मिळते आहे. म्हणजेच मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित कुणबी चषक 2024 ही स्पर्धा येते म्हणजे तब्बल 24व्या वर्षामध्ये. लीडिंग एज आहे. विकेट किपर डाऊन द कॅच येतो वेगाने. गोलंदाज तिथे पोहोचणार का? प्रश्न दोघांमध्ये हाच होणार की कोण नक्की पुढे पोहोचणार. दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं नाही. झेल सुटला कारण चेंडू थोडासा आपण बघतो की झेल थोडासा कठीणच होता. अशा मुवमेंटला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाज धावून एकदा तिथे पूर्ण करतायत आणि धावसंख्या जाऊन पुढे सरकली. ती घेऊन धावफलकावर ती 6 धावा. रानवली संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट केले केदारनाथ क्रिकेट संघ दंडनगरी या संघाला. स्ट्राईकला आपण बघतो फलंदाज आहे तो रोहित. बोलिंग मार्कवर पुन्हा वीरेंद्र. मागचा चेंडू गेला तो निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वीरेंद्र पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडून सज्ज होईल. पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट अटॅक करतोय. स्ट्राईक एंडला रोहित. शॉर्ट ऑफ लेंथ होता. लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये. गोलंदाज थोडासा दूर होता. अशा मुवमेंटला पुन्हा एकदा मी तिथे एकच धाव या चेंडूवर. चांगला षटक म्हणावं लागेल. अत्यंत कंजूस गोलंदाजी. एका षटकाच्या अखेरीस जेमतेम आपण बघतोय की 7 धावा धावफलकर आहेत. आमच्यासोबत क्रीडा प्रमुख अनंत रटाटे इथे उपस्थित आहेत. साहेब आतापर्यंत आपण जर स्पर्धा आपण बघितली तर ओव्हलचं मैदान. राजेश काय बोलायचं आहे? येस सर, थोडंसं मी तुम्हाला इंटरप्ट करतोय. या ठिकाणी सत्कार सन्मान आपण करत आहोत गावणवाडी गावचे सुपुत्र आणि मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या स्पर्धेसाठी कुणबी चषक 2024 साठी ज्यांचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. आपले पुरस्कर्ते देखील ज्या पद्धतीने त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं दरवर्षी, असे विकास शेठ भोगल साहेब यांचा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. असोसिएशनच्या वतीने हेमंतजी शिकवण, विजयजी येणेकर, सेक्रेटरी हेमंतजी दुसान, आमदेवजी पलणकर यांच्या शुभ हस्ते ही प्रेमाची मायेची उबदार शाल आणि हे सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करू. धन्यवाद. थँक्यू. आभार. असं सहकार्य सदोदित आपलं राहील अशीच आम्ही अपेक्षा करतोय. थँक्यू विकास शेठ भोगल साहेब. धन्यवाद. यानंतर जाऊया आपण ज्या ठिकाणी मंडणगड तालुक्यातील आंबोली गावचे असे खेळाडू ज्याचा उल्लेख मगाशी सचिन माळी यांनी केलं की प्रथम कर्णधार म्हणून नरेश पातेर यांना पाहतं, मात्र त्या अगोदर एक जबरदस्त सुरुवात. स्फोटक फलंदाज आणि अक्षय रटाटे यांचे वडील अनंत रटाटे आहेत. संतोष सावंत सल्लागार देखील आहेत. हा प्रवास जवळून ज्यांनी पाहिलेला आहे त्यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत आणि जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. प्रसाद परब सर. थँक्यू. थँक्यू राजेश. आपण एकदा धावसंख्येवर लक्ष टाकत. धावसंख्या जी अंकी झाली ती 9 धावा. रोहित आणि अक्षय आपण बघतो सलामीचे फलंदाज ग्राउंडवर आहेत आणि बोलिंग मार्गवर षटक क्रमांक 2 मध्ये आलाय तो प्रशांत. तर मी उल्लेख केला की या कुणबी चषकाचे क्रीडा प्रमुख आमच्यासोबत अनंत रटाटे इथे उपस्थित आहेत. जसं राजेशने उल्लेख केला की खूप जुने खेळाडू आहेत, जुने क्रिकेटर आहेत.
अनंत रटाडे, मी असं तुम्हाला विचारू इच्छितो की स्पर्धा सुरू झाली, 24व्या पर्वात आपण ही स्पर्धा बघतोय, पण असं सुद्धा आपण लक्ष देतोय की या स्पर्धेमध्ये क्रीडा प्रमुखाची भूमिका तुमच्या खांद्यावर आहे. ही जबाबदारी पार पाडताना कुठले काही चॅलेंज तुमच्या समोर आले? नक्कीच. खरोखर ज्यावेळी सुरुवात जेव्हा सुरुवात झाली 99ला, ज्या प्रकारे सुरुवात झाली त्या क्षेत्रात तेव्हा मी नवीन होतो आणि 99ला जी सहकार्य होते, आमचे शरद खावनकर असतील, मारुती पलोनकर असतील, आम्ही त्यांच्यावर सुधीर सावंत असतील, पांडुरंग बैकर असतील, असे अनेक सहकार्याने घेऊन आपण ही सुरुवात केली होती 1999ला. आज ह्या गोष्टीला 24 वर्ष पूर्ण होत आहेत, 25 वर्ष पूर्ण पदार्पण करणार आहोत आपण. मात्र ह्या क्रिकेटमध्ये खरोखर जेव्हा ही सामने चालू झाले, जी पूर्वी क्रिकेट खेळलं जायचं ते वेगळ्या प्रकारचं क्रिकेट होतं, कारण ते सर्व सुरुवातच अशी होती की नव्यानेच होती, त्यामुळे थ्रो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये दिसायच्या नाही टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र आपल्याला काहीतरी बदल करायला पाहिजे, त्यावेळी हे सर्व सहकारी एकत्र आले आणि चांगल्या प्रकारचे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. आज सगळ्या जे जुने सहकारी असतील त्यांना मला नक्कीच वंदन करावं लागेल, कारण त्यांनी ह्या जी आज आपण स्पर्धा पाहतो 2024ची, तिला खरं योगदान असेल तर त्यांनी सुरुवात केलेली, त्यामुळे आपण आज हे दिवस पाहतोय. खूप चांगला उल्लेख तुम्ही केलात. क्रीडा प्रमुख आमच्यासोबत अनंत रटाड इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी सांगितलं की हे फक्त माझं एकट्याचं क्रेडिट नाही आहे, या अगोदर ज्यांनी मला सपोर्ट केला की त्यांच्यामुळे मी मात्र ही जबाबदारी पार पाडू शकलो. क्रीडा प्रमुख म्हणून ही स्पर्धा मी ॲज अ क्रीडा प्रमुख मी ही जबाबदारी पार पाडतोय आणि चांगलं क्रिकेट बघायला मिळते. एक प्रश्न अजून एक तुमच्यासाठी असेल की आतापर्यंत आपण ही स्पर्धा किंवा कुणबी चषक आपण बघतो 24व्या पर्वामध्ये 99 पासून सुरुवात झाली तुम्ही म्हणताय, पण आतापर्यंत ओव्हल असू दे किंवा अजून काही क्रीडांगण आहेत किंवा आपण बघितलं की विल्सन जिमखाना अशा ठिकाणी स्पर्धा झाली, पण आता आपण बघतो की 24व्या पर्वामध्ये नारिंगीच्या ह्या मैदानावर किंवा नारिंगी ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून खूप सुंदर असं मैदान आपण बघतो की डेव्हलप केलं गेलं आहे आणि या ग्राउंडवर आपण 24वा पर्व बघत आहोत आणि इव्हन इथे खेळण्याची एक वेगळीच मजा बघायला आपण बघतोय. चांगला फटका बघायला मिळतो डीप स्क्वेअरमध्ये आणि उत्तुंग गेलेला फटका षटकार आपण बघतोय. धावसंख्येवर आपण लक्ष टाकूया, एकूण धावसंख्या अंकित झाली 19 धावा, पण यावर्षी 24वा पर्व क्रीडा प्रमुख तुम्ही जबाबदारी पार पाडत असताना 24व्या पर्वात स्पर्धा नारंगीच्या ग्राउंडवर बघायला मिळते. काय वाटतं ही स्पर्धा यावर्षी इथे बघून? नक्कीच वेगळं वाटतंय, कारण याच्यापूर्वी ओव्हल मैदानाला टुर्नामेंट व्हायच्या, त्यामुळे तिथं जर क्रिकेट खेळलं जे जायचं ते खरोखरच निष्कृष्ट दर्जाचं होतं. यावेळी मात्र जी नवीन संघटना जी उभी राहिली त्यांनी आणि ग्रामीण कमिटी यांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळंच दाखवलं पाहिजे, त्यासाठी आपण नारंगी मैदान निवडला आणि चांगल्या प्रकारे आज नारंगीवर स्पर्धा चालल्यात आणि याचं खरं श्रेय असेल ते आता जी नवीन कमिटी आहे जिनी आज काम करतात तिथे आणि खरोखर खरं म्हणजे काम करताना प्रत्येकाला आपलं वेळ, धन, मन, तन सर्व द्यावं लागतं. आज खरोखर त्या सगळ्यांचा मी परत एकदा आभार मानेन आणि एक वेगळ्या प्रकारची टुर्नामेंट इथं आपल्याला पाहायला मिळतं, याचा मला आनंद होतोय. खूप चांगला उल्लेख केला अनंत रटाडे साहेब. ओव्हलला स्पर्धा व्हायची, पण ओव्हलला त्या ग्राउंडवर खेळत असताना इजा होण्याचे चान्सेस जास्त होते, कारण आपल्या बाजूला अनेक ठिकाणी मॅचेस सुरू असायच्या ग्राउंडवरती, ते मात्र भरपूर ठिकाणी चेंडू कुठूनही यायचा, लागण्याची शक्यता जास्त होती, इजा होण्याचे चान्सेस जास्त होते. पण एक स्वतंत्र मैदान मिळाल्यानंतर बघा ज्याप्रमाणे खेळाडूंनी जो उल्लेख केला आहे, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच असू दे किंवा कॅप्टन असू दे उल्लेख करतोय की चांगल्या ठिकाणी क्रिकेटची टुर्नामेंट ऑर्गनाईज केली गेली, एक स्वतंत्र मैदान आम्हाला भेटलं खेळण्यासाठी आणि निश्चित त्या ठिकाणी एक चांगली क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते, याचा आनंद निश्चित गगनात मावण्यासारखा आहे. नक्कीच आज खरोखर आज नवीन प्लेअरना आज टेनिस क्रिकेटमध्ये अधिक वाव आहे, त्यामुळे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आज व्यावसायिकदृष्ट्या खेळलं पाहिजे, नुसतं क्रिकेट खेळून उपयोग नाही, आपण काहीतरी व्यावसायिक दृष्टीकडे वळलं पाहिजे, त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. एकदा आपण स्कोर सांगूया. धावसंख्येची अंकी झाली ती 20 धावा. षटक क्रमांक 3 ते सुरू होते. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो गोलंदाज आले तो जिग्नेश आला आहे, निर्णायक षटक आहे आणि चेंडू आपण बघतो विकेट किपर डाऊन द कॅच मात्र होता, पण बघा तिथे मात्र चेंडू कव्हर करेपर्यंत गोलंदाजी सुद्धा एफर्ट दाखवलेत. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद होईल. विकेट डाऊन, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा मी अनंत रटाडे यांच्याकडे येईन. ज्याप्रमाणे बघतो की सकाळी उद्घाटन सोहळा सचिन माळी यांच्या माध्यमातून पार पाडला गेला, खूप चांगलं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून त्यांनी पार पाडलं, पण अजून एका आवाजाकडे मी येईन, अजून एका व्यक्तीकडे येईन ज्याने मात्र ह्या असोसिएशनमध्ये सुद्धा अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे, नेहमीच पडद्यामागे राहिला आहे, तुम्हाला खूप चांगलं गाईडसुद्धा केलं आहे. मी उल्लेख करतो राजेश कुळे यांच्याबद्दल. काय म्हणाल त्यांच्याबद्दल? नक्की खरोखर सुरुवातीला जे आम्ही 2018ला ज्या गावी स्पर्धा भरवल्या आणि ते राजेशजी कुळे यांच्यामार्फत आम्ही सर्व गायडन्स त्यांच्याकडून घेतलं आणि वेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळण्याचं त्यांच्याकडून आम्हाला अनुभव आलं. त्यांनी ज्यावेळी आम्ही एकत्र बसून त्यांनी सांगितलं
की आता जे क्रिकेट चाललं आहे ते चुकीच्या दिशेने चाललं आहे, आपण काहीतरी वेगळ्या मार्गाने क्रिकेट खेळलं पाहिजे, की व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांनी जी पहिली स्टेप आम्हाला दाखवली, खरोखर राजेश कोळ्यांचं आभार मानव तेवढं थोडंच आहेत. कारण त्यांचं जरी ते अनफिट असले तरी त्यांचं जे योगदान आहे ते आम्ही कमिटी कधीच विसरू शकणार नाही. एकदम बरोबर उल्लेख केलात. ते शब्द जे किंवा त्यांचं जे योगदान आहे हे शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. एवढं मोठं योगदान राजेशने दिलं आहे आणि राजेशने ज्याप्रमाणे स्वतःला इम्प्रूव्ह केलं आहे, ज्याप्रमाणे त्यांनी स्वतःचा ठसा बनवला आहे, ॲज अ कॉमेंटर फक्त नाही, तो एक ऑर्गनायझर म्हणून सुद्धा खूप पुढे येतो आहे. माझ्यासोबत आता संतोषजी सावंत आहेत. अनिल रटाडे यांच्यानंतर मी संतोष सावंत यांच्याकडे येणार आहे, जे या कमिटीचे सल्लागार आहेत. संतोषजी, असं विचारावं वाटेल की आतापर्यंत जो ग्राफ आपण बघतोय, मगाशी अनिल रटाडे साहेबांनी उल्लेख केला की फेकी गोलंदाज आता मात्र भरपूर कमी झालेत, किंवा ही जी सुरुवात झाली होती जेव्हा एखादी क्रिकेट टुर्नामेंट किंवा एखादे असोसिएशन तुम्ही बनवताय आणि त्या मुवमेंटला जे गोलंदाजी करायचे त्याच्यावर आता चांगल्या प्रकारे आक्षेप आलाय, तुम्हाला असं वाटतं? मी प्रथम या नारंगी मैदानमध्ये सर्वांचं स्वागत करेन. आज ज्या सकाळपासून ह्या ठिकाणी मॅचेस होत आहेत, एकदम अतिउत्तम सर्वांचे ह्या योगदान आहेत. प्रथम मी सर्वांना क्रीडा असोसिएशनच्या ज्या पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार मानेन, ज्यांनी ह्या ठिकाणी मेहनत केले आणि त्या मेहनतीनेच हे मैदानमध्ये आपल्याला क्रिकेट हे सामने पाहायला मिळत आहेत. खरोखर हा एक स्वप्न आमचा होता की ओव्हल मैदानला आपण क्रिकेट खेळतोय, जर व्यवसाय लेवलला क्रिकेट खेळायचं असेल तर चांगली दिशा आपल्याला बघावं लागेल आणि ते हे नारंगी मैदान आहे असं मला वाटतंय. एकदम बरोबर उल्लेख केला की बेसिक गोष्टी, चांगली क्रिकेट स्पर्धा खेळवायची असेल, आय थिंक थोडीशी दुखापत झाली खेळाडूला, तिथे मात्र आपण बघतो की ग्राउंडवर धावसंख्येवर आपण एकदा लक्ष टाकूया. धावसंख्येची अंकी जरी 21 धावा, षटक क्रमांक 3 सुरू आहे. जिग्नेश बॉलिंग मार्कवर आहे. दुखापत जास्त गंभीर नसावी हाच आपण अपेक्षा करूया त्या खेळाडूकडून. आणि संदीप येत आहेत, संदीप ताबडतोब धावत गेले ग्राउंडच्या आतमध्ये. जास्त दुखापत असेल मोठी तर थोडंसं बाहेर घेऊन या, जेणेकरून त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करू शकू. तर माझ्यासोबत संतोषजी सावंत आहेत. जो माझा प्रश्न होता तो असा होता की मगाशी ज्याप्रमाणे अनिल रटाडेने उल्लेख केला की यावर्षी आपण बघितलं की चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते, इव्हन चांगलं कंट्रोल मिळवला गोलंदाजांनी. जे गोलंदाज प्रॉपर प्युअर गोलंदाज नाही त्यांना मात्र निश्चित आपण बघतो गोलंदाजीमध्ये स्पर्धेमध्ये गोलंदाजी करतायत, पण जे प्रॉपर गोलंदाज नाही आहे त्यांच्यावर आक्षेप घेतला जातोय, त्यांना मात्र बॅन केलं जात आहे. आणि ही गोष्ट जेव्हा स्टार्टिंगचा जेव्हा उल्लेख करतो 1999ला जेव्हा स्थापना झाली त्या दिवसापासून किंवा त्या काळापासून आजच्या काळापर्यंत किंवा आजच्या वर्षापर्यंत तो आक्षेप खूप चांगला बघायला मिळतोय किंवा ते मुवमेंट चांगली बघायला मिळते. नक्कीच त्याच्यामध्ये खूपच फरक झाला, कारण 1999मध्ये खेळणारे आम्ही होतो. आम्ही काय खेळ खेळतो आम्हाला माहिती होतं, त्याच्यामध्ये किती फेकी होते, आम्ही कशी बॉलिंग करतो हे आम्हालाच माहिती होतं. आज ह्या ठिकाणी आम्ही बघतोय ज्या स्टेट लेवलची स्पर्धा जशा होतात त्याप्रमाणे माझ्या मंडणगड तालुक्याच्या स्पर्धा होते, ह्याचा मला मोठा गर्व वाटतोय. अंपायर, या चेंडूचा डिसिजन काय आहे? आऊट आहे. 1 रनने विकेट आहे ना? 1 रन आहे ना पूर्ण? येस, 1 रन कंप्लीट आणि विकेट आहे. तर धावसंख्या पण एकूण सांगते ती मला सांगतात आमची गुणसंख्या गेली म्हणजे 22 धावा. आउटसाईडला प्लेस केल्या, हवेमध्ये चेंडू झेल उडाला आहे, झेल पकडलाय सुद्धा. शॉर्ट मिड विकेटला सर्कलच्या आतमध्ये फलंदाज बाद होतोय आणि आपण बघतो की अजून एक विकेट. 4ही चेंडूत 4 विकेट्स बघायला मिळत आहेत. रनआउट असू दे, कॅच असू दे, असे विकेट या षटकात काढले ते गोलंदाज जिग्नेशने. तर 24वा पर्व आपण बघतो आहे. आपण उल्लेख केला की आपल्या बेसिक गोष्टीवर आपण लक्ष ठेवलेलं आहे. सध्याची जी कमिटी मात्र खूप चांगली कामगिरी पार पाडते. एक स्वतंत्र मैदान आपण बघतोय स्पर्धेमध्ये. आणि मला असा उल्लेख करायचा वाटतो की क्रीडा प्रमुख म्हणून अनंत रटाडे साहेब तर जबाबदारी पार पाडतायत, पण ज्याप्रमाणे तुम्ही बाकीचे जण त्यांना जे सपोर्ट करतायत, कारण आपण बघतोय की 40 संघ स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 40 संघांच्या माध्यमातून आपल्याला 2 दिवसात 39 सामने कव्हर करायचे आहेत. तर ही मॅनेजमेंट जमलंय पूर्णपणे पुण्यात तुमच्या टीमला, कमिटीला? नक्कीच जमून घेऊ. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असेल तर हे नारिंगी मैदानामध्ये नक्कीच जमेल. कारण हे जे मैदान असं आहे आणि ह्या ठिकाणी जे आम्ही आज भेटलेलो आहोत, जसं की वर्षानुवर्ष भेटतोय, खूप वर्ष झालेत आणि आज आम्ही भेटलो. एक मित्र नाही तर आम्ही सर्व भावासारखे आहोत आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्व एन्जॉय करतोय.
क्या Thank बात you. आहे, खूप चांगला उल्लेख केला. दोन्ही आमच्या गेस्टचा मी खास करून आभारी ते व्यक्त करतो. Yes. एकदा धावसंख्या सांगतो राजेश, नंतर तुझ्याकडे घेतो. धावसंख्या एकूण अंकित झाली 23 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 24 धावसंख्येचं लक्ष असेल ते दंडनगरी या संघासमोर. ओव्हर टू राजेश. रानवली संघासमोर लक्ष Yes, आहे. रानवली. थोडासा एक दंडनगरीचा खेळाडू या ठिकाणी इंजर्ड झालेला आहे, त्याला थोडंसं आपण बाजूला घेऊन जायचं आहे डॉक्टरकडे. त्यामुळे काळजी घ्या खेळत असताना, धावताना थोडंसं. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया प्रसाद परसरांकडे. थँक्यू. थँक्यू राजेश. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप चांगला उल्लेख झाला. आनंद रटाडे जे क्रीडा प्रमुख आहेत, खूप मोठी जबाबदारी पार पाडतात. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या. आणि संतोष सावंत यांनी सुद्धा मात्र खूप चांगला उल्लेख केला की 1999 पासून सुरुवात झाली. आमच्या त्या काळामध्ये गोलंदाज फेकी गोलंदाज होते, पण आता मात्र खूप चांगला कंट्रोल बघायला मिळतोय. खूप चांगले शिस्तबद्ध क्रिकेट बघायला मिळतं. याचं पूर्णपणे क्रेडिट कमिटीला जाते, नवीन कमिटीला जाते. ज्या नवीन कमिटीने आपण बघतो की एक स्वतंत्र मैदान, एक बेसिक गोष्टीवर लक्ष टाकलं आहे. एक स्वतंत्र क्रीडांगण असावं आपल्या खेळण्यासाठी. जसा उल्लेख झाला की ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा व्हायची, पण इजा होण्याचे चान्सेस जास्त होते. फिल्डिंग लावून घ्या, लगेचच फिल्डिंग लावून घ्या. रानवली संघाने नाणेफेक जिंकली होती, निर्णय घेतला की गोलंदाजी करू, आणि ते मात्र समोरच्या संघाला 23 धावांसाठी रोखलं आहे. आणि आता दंडनगरी संघाला फिल्डिंग करायची आहे, त्यामुळे फिल्डिंग लगेच लावून घ्या. दंडनगरी संघ 23 धावा कुठल्याच पहिल्या सत्रामध्ये, पण निर्णायक षटक मी खरंच उल्लेख करेन. अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि त्या षटकात आपण बघतो की तब्बल 5 विकेट्स गमावले बॅटिंग करत असताना, म्हणजेच दंडनगरी या संघाने. 3 रनआउट आहेत, 2 विकेट गोलंदाजाकडे आहेत, म्हणजेच जिग्नेशकडे. त्यामुळे इम्पॅक्टफुल षटक राहिलं असं मी म्हणेन. अत्यंत कंजूस गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये अवघ्या 3च धावा आणि 5 विकेट तुम्हाला त्या षटकात बघायला मिळत आहेत. रानोली विरुद्ध दंडनगरी असा आपण सामना इथे बघत आहोत सुरत मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक आजच्या दिवसातला जवळजवळ आपण बघतो तो 11वा सामना इथे सुरू झालेला आहे. एक सत्र कंप्लीट झालं आहे, अजून एका सत्राचा भाग शेष आहे. म्हणजेच काय तर एक इनिंग अजूनही बाकी आहे. आपण बघतो की ग्राउंडवर मार्किंग सुरू आहे, क्रीज पुन्हा एकदा डार्क केले जात आहेत. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला आहे की दोन्ही आमचे जे गेस्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होते, आमचे क्रीडा प्रमुख होते, म्हणजे आनंद रटाटे आणि त्याचबरोबर संतोषजी सावंत, त्यांनी नारिंगी क्रिकेट ग्राउंडचा सुद्धा उल्लेख केला, कौतुक केलं मॅनेजमेंटचं. ज्याप्रमाणे ग्रामस्थांनी याप्रमाणे डेव्हलपमेंट केलं आहे. आणि जो रेव्हेन्यू जनरेट होतो, जो रेव्हेन्यू म्हणजेच इथे मात्र ज्या ज्या कमिटीला किंवा समाजाला, कुठल्या कुठल्या टुर्नामेंट्स ऑर्गनायझरला आपण जेव्हा हे ग्राउंड भाडे तत्वावर देतो, तो त्यातला मिळालेला पैसा ग्राउंडच्या सुशोभीकरणासाठी, ग्राउंड डेव्हलप करण्यासाठी वापरला जातो. आणि तेच आपल्याला बघायला मिळते. मला आठवतं 2015ला जेव्हा मी या ग्राउंडवर आलो होतो तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती, पण आता मात्र परिस्थिती एकदम प्रोफेशनल ग्राउंड तुम्हाला बघायला मिळते. इव्हन येणाऱ्या काळामध्ये लेदर बॉलच्या क्रिकेटच्या मॅचेससुद्धा या ग्राउंडवर आपल्याला बघायला मिळतात, इव्हन चालूसुद्धा असतात आणि बघायलासुद्धा मिळतील. आणि येणाऱ्या काळामध्ये हे सुद्धा आपण भागीत करूया, एक प्रेडिक्शन करूया की रणजीचे सामने सुद्धा या ग्राउंडवर होतील. एवढं सुशोभ असं ग्राउंड तुम्हाला बघायला मिळते, ते म्हणजेच नारिंगी क्रिकेट मैदान. यामध्ये मी निश्चितच आमचे तुकारामजी मांगेला, त्यांच्या पूर्ण टीमचा इथे उल्लेख करेन. तुकाराम मांगेला याच गावचे एक खूप चांगले खेळाडू सुद्धा राहिलेत. आणि आता सध्या आपण बघतो की समालोचन क्षेत्रामध्ये आपलं नाव ज्याप्रमाणे ते छाप सोडते याची तरी मात्र शंका नाही. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून या ग्राउंडवर सुरू आहे. आपण पाहत आहोत म्हणजे मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित कुणबी चषक 2024 पर्वामध्ये ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. आतापर्यंत एकूण 10 सामने आपण कव्हर केलेत. 11वा सामना सुरू आहे, तो श्री केदारनाथ क्रिकेट संघ दंडनगरी विरुद्ध जाकमाता क्रिकेट संघ रानवली या 2 संघांमध्ये. आणि नेक्स्ट मॅच असेल ती मैदानाच्या आतमध्ये आदर्श क्रिकेट संघ गोठेगाव ब विरुद्ध जयवर्धन माता क्रिकेट संघ शेवरे जय यांच्यामध्ये होणार आहे. नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ रौप्य महोत्सवी वर्ष त्यांनी आताच मात्र पूर्ण केलं. 25वा वर्ष तुम्हाला बघायला मिळालं. सचिव ग्रामीण कमिटीचे विजय ऐनेकर यांना विनंती करतो आपण यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. विजय ऐनेकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. 3 षटकांचा खेळ जो होणार त्याच्यामध्ये आपण मगाशी आपण बघितलं आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये अनंत रटाटे होते, त्यांच्यासोबत आपण बघितलं की संतोषजी सावंत होते. आता मात्र विजय ऐनेकर यांना विनंती करतो की आपण या. चला फिल्डिंग लावून घ्या. पॉपिंग क्रीज थोड्याच वेळात डार्क होईल, तिथे कंप्लीट होईल, त्यामुळे फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायची आहे. मी विनंती करेन शशी 11 क्रिकेट संघ देव्हारे आणि साखरी संघ या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. शशी 11 देव्हारे आणि साखरी संघ. बघा जास्त गर्दी करू नका, डाव्या बाजूला जो खेळाडू आहे त्याला थोडं साईडला घेऊन जा. चला टॉससाठी या.
आणि सामन्यामध्ये आपण या अगोदरच्या पाहिलं तर धावांची गरज आहे 24, बरोबर ना सर? बरोबर आहे. 24 धावांची गरज. सॉरी, खारी संघ आहे. मी विनंती करतोय खारी संघ आणि शशी 11 क्रिकेट संघ देव्हारे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. शशी 11 देव्हारे आणि खारी संघ, आणि दोन्ही संघ जेव्हा टॉस साठी येणार जे त्यांनी लिस्ट आपली घेऊन यायची आहे प्लेइंग 11ची. 11 खेळाडू कोण खेळणार आहेत? मनोज, त्याचप्रमाणे विकास दुर्गवले, सुशील कुळे. आपणास विनंती राहील आपली 11 खेळाडूंची नावं आणि खाली संघ आपण देखील. चला, खारीवाडी आलेले आहेत. चला लवकर. चला ग्राउंड्सवर जायला हरकत नाही आहे. फिल्डर्स थोडंच काम राहिलं आमच्या ग्राउंड्समनचं, ते कंप्लीट होईल. त्यामुळे आपण ग्राउंडवर जायला हरकत नाही आहे. ते जसे ग्राउंडच्या बाहेर निघतील आमचे ग्राउंड्समन, लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. चला, अंपायर्स रेडी आहेत. पंचांची भूमिका खूप सुंदर तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. लिजन क्रिकेटर नर्मदा अर्जुन संघाचे अत्यंत ज्येष्ठ खेळाडू आपण बघतोय या स्पर्धेमध्ये. पंचांच्या भूमिकेत सुरेश दळवी आहेत. त्यांच्यासोबत आपण बघतोय अक्षय चव्हाण, अमित वाघमारे आणि युवराज दांडेकर तुम्हाला बघायला मिळतात. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. विजय एणेकर यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेलकम. चला, शशी 11 देव्हारे आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार खारीवाडी या ठिकाणी उपस्थित आहे. लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचं आहे. एका लाईन मध्ये जायचं आहे दंडनगरी संघ. आम्हाला कल्पना आहे थोडंसं आपण टेन्शनमध्ये आहात, मात्र या ठिकाणी 24 धावांची गरज. रानवली सलामीची जोडी मैदानात पाठवा, वेळ घेऊ नका. दोन्ही संघाचे कंपल्सरी राखीव खेळाडू शेवटपर्यंत समालोचन कक्षामध्ये राहणं गरजेचं आहे. शशी 11 देव्हारे, शेवटचा कॉल. जर आपण काही सेकंद काही मिनिटांमध्ये इथे आला नाही तर या ठिकाणी आलेला आहे. चला टॉस करूया. कार्यकारिणी सदस्य संदीप बांशे, त्याचप्रमाणे राजदीप स्पोर्टचे प्रोप्रायटर राजदीप भुवड. चला, समोर स्क्रीनवर आपण पाहतोय. ऑल दी बेस्ट. चला, टॉस का बॉस. राजदीप यांच्या शुभ हस्ते. संदीप तिकडे पहा, हेड्स ऑर टेल्स. आणि टॉस जिंकलेला आहे शशी 11 देव्हारे. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे सुशील. दोन्ही संघाची प्लेइंग 11 लिस्ट घ्या पहिली, नंतर दोन्ही संघ. तुमची कुठे आहे खारीवाडी लिस्ट? कुठे आहे? लवकर. कॅप्टनने येताना लिस्ट घेऊन यायचं लक्षात घ्या. तर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे शशी 11 देव्हारे. संघाला शुभेच्छा. चला, सामन्याला सुरुवात करूया. जे विजयी संघ आहेत त्यांनी कुठे जायचं नाही, दूर जाणार आहे. मी नंतर येईन, माझी मॅच यावेळेस आहे, तर तसं करू नका. चला, सामन्याला सुरुवात करूया. अक्षय चव्हाण प्रमुख पंचांच्या भूमिकेत, स्ट्रायकर एंडला सुरेश दळवी सर आहेत. सलामीची जोडी मैदानावर. दोन्ही फलंदाज सज्ज होत आहेत. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. ज्यांना नेहमीच आपण ऐकलेल्या स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी म्हटलं तर हा आवाज नेहमी आपल्या कानावर सुमधुर आवाज ऐकायला मिळतो. सांगे प्रीमियर लीग, त्याचप्रमाणे सुप्रीमो चषकामध्ये देखील आम्हाला संधी मिळाली त्यांच्याबरोबर समालोचन करण्याची. लेदर क्रिकेट, कॉर्पोरेट क्रिकेट बरोबरच टेनिसच्या वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धा ज्याने आपल्या सुमधुर आवाजाने समृद्ध केले असे प्रसाद परब सर. ओव्हर टू यू सर. थँक्यू राजेश कुळे. पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही विजय एणेकर यांचं इथे आगमन झालं, त्याचं आम्ही स्वागत करतो, जे ग्रामीण कम्युनिटीचे सचिव आहेत. वळी आपण ग्राउंडवर तेव्हा 24 धावसंख्येचा पाठला करायचा. ओपनिंग बॅट्समन पोहोचलेत जिग्नेश आणि प्रितेश, आणि बोलिंग मार्गवर सज्ज आहे तो प्रशांत. पहिला चेंडू, राऊंड विकेट. खूप चांगला फटका, इम्प्रुव्हायझेशन. फटका बनवला, मॅन्युफॅक्चर केला, एक्झिक्यूट केलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत सुरुवात, चौकार.
की ज्याप्रमाणे 24व्या वर्ष तुम्हाला स्पर्धेचं बघायला मिळते आणि या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ मंडळाचं आपण निश्चित कौतुक करूया, त्याचं आभार इथे व्यक्त करूया, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक ग्राउंड इथे उपलब्ध झालं, जेणेकरून या सर्व खेळाडूंना जे मात्र आतापर्यंत खेड्यापाड्यामध्ये किंवा आपण जसा उल्लेख करतो मागच्या काही चर्चेमध्ये की ओव्हलचा ग्राउंड असू दे, आझाद मैदान असू दे, किंवा आपण बघितलं की विल्सन जिमखाना, अशा ठिकाणी जिथे खेळाडूंना इजा होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण ओव्हल मैदान म्हटलं किंवा आझाद मैदान म्हटलं का आपण फक्त ते ग्राउंड आपल्यासाठी राखीव ठेवू शकत नाही, तिथे भरपूर खेळाडू तिथे खेळत असतात, रेग्युलर खेळाडू तिथे खेळत असतात. अशा मुवमेंटला तिथे म्हटलं इजा होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण ह्या दोन ग्राउंडचा जेव्हा आपण उल्लेख करतो, आझाद असो किंवा ओव्हल असू दे, या ठिकाणी लेदर बॉल क्रिकेट जास्त खेळलं जातं आणि लेदरचा चेंडू जर आपल्याला जर शरीराला कुठे लागला तर इजा मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नवीन समितीने मात्र जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाबद्दल तुम्ही काय म्हणाल, की जिथे मात्र बघितलं आपण की टुर्नामेंट नारंगी इथे ठेवण्यात आलेली आहे? नक्कीच त्यांचा निर्णय हा योग्य आहे आणि तो निर्णय या कमिटीने घेतला आहे, तर त्या कमिटीचं सर्वप्रथम मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्याने चांगलं मैदान निवडलं आहे, चांगलं जे अपेक्षित आहे आणि जे हवं होतं असं हे मैदान आहे आणि तो जो आनंद आहे खेळण्याचा तो हा खरोखर सुंदर आहे. कारण आम्ही पूर्वीपासून म्हणतो आहे, म्हणजे आमचं संकल्पना तीच आहे की जे हे क्रिकेट आहे त्याला एक वेगळं वळण जागतिक स्तराचं हे असलं पाहिजे आणि ते ह्या ग्राउंडच्या निमित्तानं आज नक्कीच ते पुढे जाणार आहे. एकदा आपण धावसंख्येवर लक्ष टाकूया आहे. धावसंख्येची अंकित जरी एकूण 8 धावा अंकित झाली आहे आणि 24 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. एक विकेट गमावली आहे, ती म्हणजेच रानवली या संघाने. आपण बघतो फलंदाज बाजार तो जिग्नेशने एक चौकार, एक डबल, एक सिंगल आणि वैयक्तिक योगदान दिलं. ते 7 धावांचा नवीन आलेला फलंदाज बघतोय. स्ट्रायकिंग एंडला राजू उभा आहे आणि षटक क्रमांक पहिलं प्रशांतचा अजूनही मार्ग असते. पुढचा चेंडू घेऊन प्रशांत ओव्हर द विकेट. फटका बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, त्या चेंडू जास्त लांब जात नाही आहे. पंचाच्या ठिकाणी आपण बघतो की ज्या ठिकाणी सुरेश दळवी उपस्थित आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव इथे ॲड केली जाईल. धावफलकर धावसंख्या बघतो एकूण 9 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. रिक्वायर्ड रन रेट 8चा होता पण इथे मात्र 9 धावा अंकित जर धावफलकर आपण बघतोय. 24 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि अजूनही त्याच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. विजय येणेकर यांच्याकडे पुन्हा एकदा येतो. आपण या स्पर्धेचं 24वा पर्व आपण बघतोय. एकूण 40 संघ. पण मला असं विचारायचं वाटेल विजय येणेकर की आपल्या कमिटीमध्ये किंवा आपल्या संघटनेमध्ये अजून एक्झॅक्टली किती संघ आहेत? 56 संघ आपल्याला रजिस्टर आहेत, पण आमच्या काही नियम आणि अटी शर्तीनुसार आम्ही त्यांना 40 टीम म्हणजे जे पात्रता आलेले 40 टीम आहेत त्याच खेळत आहेत. खरं काही नियम आणि अटी असल्यामुळे ते खेळू शकत नाही, नाहीतर आज या ठिकाणी 56 संघ खेळले असते. त्यांची इच्छा आहे त्यांचे आहे, पण आम्ही जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला बांधील असल्यामुळे ते संघ आज खेळू शकत नाही. आज त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला विनवणी केली की ना निर्णय हा निर्णय आहे आणि तो निर्णयाप्रमाणे राहिला पाहिजे म्हणून, नाहीतर नक्कीच आहे की ते संघ पुढच्या वर्षी खेळतील आणि ह्या 56 संघ हे पूर्ण खेळतील अशी अपेक्षा आहे. क्या बात आहे. खूप चांगला निर्णय. इव्हन प्रोव्हिजन खूप चांगलं आहे. मला असं वाटतं की पुढच्या वर्षी जेव्हा 25 वर्ष असेल आणि मला असं वाटतं की जो स्वरूप आहे या स्पर्धेचा आपण बघतो की आता या सध्या आपण बघतो की 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, पण मला असं वाटतं की जेव्हा 25व्या वर्ष स्पर्धेचं येईल मला असं कालावधी थोडासा वाढवला हरकत नाही आहे, कारण जेणेकरून चांगल्या षटकांचे सामने खेळून नाही ते मात्र खेळायला मिळतील. कारण 3 षटकांच्या सामन्यामध्ये रिझल्ट कुठल्याही संघाच्या बाजूने लागू शकतो. आपण कुठल्याही गोष्टीचं प्रेडिक्शन करू शकत नाही, पण इथे मला असं वाटतं की 4 ते 5 षटकाचे जर सामने झाले तर ते खेळाडूंना खेळण्याची मजासुद्धा वेगळी येईल आणि प्रेक्षकांना किंवा जे घर बसल्या जी स्पर्धक या स्पर्धेचे जे खेळाडू आहेत त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते सुद्धा मात्र वेगळाच आनंद घेतील जेव्हा 4 किंवा 5 षटकांचे सामने जेव्हा होतील. त्यामुळे हे सुद्धा आपण एक प्रेडिक्शन करूया की पुढच्या वेळेला चांगल्या षटकांचे सामने बघायला मिळतील. विजयजी नक्कीच सर, ज्यावेळी आम्ही या ग्राउंडला आलो तेव्हा मला असंच वाटत होतं की 6 षटकांचे सामने व्हावेत, कारण असा हा ग्राउंड आहे. आणि नक्कीच हे जे परिवर्तन आहे ते पुढच्या वर्षासाठी आपण वेगळं करणार आहोत. त्याच्यात विचारसरणीवर आणि 25वं वर्ष आहे त्यामुळे व्हेरिएशन नक्कीच असणार. त्या बाबतीत मला ही इम्प्रूव्हमेंट असणं गरजेचं आहे, कारण आपण बघतो की जवळजवळ 56 संघाचा जसा तुम्ही उल्लेख केला की 56 संघ आतापर्यंत आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून रजिस्टर आहेत, त्यापैकी 40 संघांना संधी मिळते. अजून एक प्रश्न मला विचारायचा वाटतो की जसं आपण बघतो की मंडणगड तालुका या संघटनेचा उल्लेख होतो. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून हे सर्व कुणबी समाजातले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, समाजासाठी खेळत आहेत, आपल्या गावासाठी खेळत आहेत. प्रत्येकजण आपल्या इथे ग्रामीण पट्ट्यांना येतोय खेळतोय. पण हा प्रश्न असो तुमच्याकडे माझा असा आहे की जे खेळाडू 40 संघ स्पर्धे आजच्या दिवसामध्ये जे खेळत आहेत हे सर्व खेळाडू जे आहेत हे मुंबईमध्ये स्थायिक आहेत की गावांना खास करून खेळण्यासाठी आलेले आहेत? काही मुंबईत पण आहेत आणि काही खास कुणबी चषक म्हणून गावावरून खेळण्यासाठी पण इथे आलेले आहेत. एवढं ह्या कुणबी चषकाचे एक आकर्षण आहे आणि प्रत्येकात एक वेगळं म्हणजे एनर्जी आहे की प्रत्येकाला असं वाटतं की मी कुणबी चषक खेळला पाहिजे. आणि नक्कीच काल आम्ही जेव्हा गावावरून आलो तेव्हा आमच्याबरोबर 15-20 जण खेळाडू सोबत होते. त्याच्यामुळे हे खेळणारे इथले सुद्धा आहेत आणि गावावरून
कुणबी चषक जेव्हा असतो तेव्हा प्रत्येक ठिकाणचा व्यक्ती हा त्या कुणबी चषकासाठी खेळण्यासाठी येत असतो. मग तो पुण्यात असू दे, मुंबईत असू दे की मंडळात असू दे, एवढं ह्या कुणबी चषकाचं आकर्षण आहे. राजेशने माझ्यासमोर एक उल्लेख केला होता की असे सुद्धा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत किंवा जुने खेळाडू आहेत जे MRIच्या बॉलने खेळले. MRIचा बॉल तुम्हाला सध्या आता माहिती आहे की आताचे खेळाडू ते मात्र जेमतेम सर्कल पार करू शकतील एवढा तो चेंडू हेवी असायचा किंवा तो चेंडू सहसा आताच्या सध्यातल्या काळातल्या खेळाडूंना जमणार सुद्धा नाही, झेपणार सुद्धा नाही. पण त्या काळातलं क्रिकेट जे वेगळं होतं, त्या काळातल्या क्रिकेटला क्वालिटी होती, ते क्वालिटी क्रिकेट म्हणून ओळखलं जायचं. अशा मुवमेंटला MRIचे चेंडू ज्याप्रमाणे खेळले गेले त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नक्कीच मी सुद्धा त्या बॉलने खेळलो आहे. त्यामुळे त्यावेळेचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यातमध्ये बराच फरक आहे. त्यावेळेचं क्रिकेट जे होतं ते क्रिकेट होतं तेव्हा म्हणजे एवढ्या टीम्स किंवा असं नाही, पण त्यावेळेचं जे MRचं जे खेळणं होतं किंवा ते त्या बॉलचं जे खेळणं होतं ते फारच वेगळं होतं. राजेशकडे आपण जाणार. राजेशला काही बोलायचं आहे? धावसंख्या 14. येस, जाखमाता क्रिकेट संघ चिंचगड श्री जनाई देवी क्रिकेट संघ गावणवाडी या दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी नाणेफेक करणार आहोत. जाखमाता क्रिकेट संघ चिंचगड आकाश दुर्गावले, श्री जनाई देवी क्रिकेट संघ गावणवाडी मारुती भोगल, मयूर बाईत आणि वैभव कर्णधार कॅप्टन टॉससाठी. काय बात आहे, काय षटक टाकलंय बघा राजूने, अप्रतिम गोलंदाजी केली. यशकाने आपण बघतो की अवघ्या 5च धावा खर्च केल्या. लहू आहे, राजू नाही तर लहू आहे आणि 5 धावेचं षटक. पहिल्या षटकावर धावसंख्या बघितली म्हणजे 9 धावा होती, 12 चेंडूत 15 करायच्या होत्या. आता आपण बघतो की समीकरण जे उरलंय ते 6 चेंडू शिल्लक आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे क्लोज एन्काउंटर, क्लोज मॅच बघायला मिळते. आणि अशा मुवमेंटला ज्या आपण मगाशी उल्लेख झाला की मगाशी अनिल रटाटे इथे उपस्थित होते, संतोष सावंत इथे उपस्थित, त्यांनी उल्लेख केला की आमच्यासाठी ही फक्त क्रिकेट स्पर्धा नाही आहे, आमचं एक गेट टुगेदर आहे. सर्व गावातले आजूबाजूच्या सगळं गावातले खेळाडू एकत्र येत आहेत, खेळत आहेत. जसा तुम्ही उल्लेख केला विजयजी की गावावर सुद्धा भरपूर खेळाडू आलेत आणि हा एक चांगला गेस्चर आहे असं मी म्हणेन. काल तुम्ही म्हणालात की जसं तुम्ही इथे आलात ग्राउंडवर खेळण्यासाठी, तुम्ही स्वतः आलात, सोबत तुमच्या 15 खेळाडू होते आणि त्यांच्यासोबत प्रवास करून मुंबईत आल्यात, दाखल झालेत, विरारला तुम्ही पोहोचलेत आणि एका चांगल्या ग्राउंडवर क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला. नक्कीच, कारण ह्या ग्राउंडवर आल्यानंतर किंवा जे खेळाडू आले आहेत, मी तुम्हाला मगाशीच म्हटल्याप्रमाणे की जे म्हणजे हे ग्राउंड बघितल्यानंतरच तेव्हा मला असं वाटलं की सुंदर ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडला क्रिकेट टीम आमच्या कमिटीने आयोजित केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं तर अभिनंदन आहेच. आणि एवढं सुंदर ग्राउंड आणि सुंदर पंचांचा इशारा येतोय, नो बॉल आलाय पंचांचा इशारा. आणि एकदा इथे ऍड केले थ्रो गोलंदाज म्हणजे अजून एक गोलंदाज ब्लॅक लिस्टेड होते. याचा आपण चर्चा मगाशी राजेश केली होती की आता मात्र शिस्तबद्ध क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. यासाठी असोसिएशनचा प्रयत्न आहे, संघटनेचा प्रयत्न आहे. एक प्लेन गोलंदाज म्हणून तुम्हाला ख्याती आपली स्वतःची करावी लागेल किंवा एक प्लेन गोलंदाज तुम्हाला म्हणून तिथे आपल्या संघासाठी खेळावं लागेल. आणि तेच आपण बघतोय की पंचांची भूमिका पंचांनी खूप चांगली बजावलेली आहे. पहिला चेंडू डॉट होता, एकदा तिथे कंप्लीट झाली, एक नो बॉल म्हणजे 2 धावा आपण ऍड करूया धावफलकावर. म्हणजेच काय तर आतापर्यंत चेंडू जे झालेत फक्त एकच झालाय, 2 धावा धावफलकावर ऍड झालेल्या आहेत. म्हणजेच काय तर चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि करायचे ते अजून 8 धावा सामना जिंकण्यासाठी. मी विनंती करते जाखमाता क्रिकेट संघ चिंचगड आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी कर्णधार विकास शेठ भोगल या ठिकाणी उपस्थित आहेत, जे आपल्या या असोसिएशनसाठी देखील ज्यांचं योगदान आपण या स्पर्धेसाठी पाहत आहोत. कुणबी चषक 2024 क्रिकेट स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मैदान नारिंगी या NCC क्रिकेट क्लबचं देखील भव्य दिव्य मैदानावर आलेल्या तमाम क्रीडा रसिक, क्रिकेट प्रेमी, त्याचप्रमाणे आमचे समाज बांधव या सर्वांचं, खेळाडूंचं, पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. चला टॉस करणार आहोत. या ठिकाणी टॉससाठी दोन्ही संघांना विनंती करतो, टॉसपूर्वी आपण या ठिकाणी दोन्ही संघांनी प्लेइंग 11ची लिस्ट आपली घेऊन यायची आहे. उंच खेळलेला आहे, सरांनी म्हटलं त्याप्रमाणे कहाणी में ट्विस्ट. मात्र 1 धाव 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटवर बघा प्रयत्न काय करायला लागले आणि फ्री हिटवर आनंद गगनात मावेनाचा झाला होता. मात्र नंतर कळलं की या ठिकाणी फ्री हिट होती. ओव्हर टू यू सर. तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज आहे. झील निश्चित पकडला गेला पण फ्री हिट बॉल होता, त्यामुळे आपण बघतो की 2 धावा ऍड झाल्या धावफलकावर. एकूण धावसंख्या जे आपण बघतोय ती अजून 18 धावा. म्हणजेच काय तर अजूनही येण्याच्या आतमध्ये गरज आहे ती 6 धावांची. चेंडू शिल्लक आहे ते 4. बघायचं आहे गोलंदाजी मार्कवर आलेला सागर. मागच्या गोलंदाजीमध्ये आपण बघितलं की नीरजला ब्लॅक लिस्टेड करण्यात आलं कारण चेंडू चक त्याने केला होता. सागरचा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे, नो बॉल पुन्हा एकदा. अजून एक गोलंदाज ब्लॅक लिस्टेड होईल याच्यात मात्र शंका नाही. पंचांनी तेच हेरलं. चेंडू फेकण्याची पद्धत चुकीची आहे
आणि तेच सांगितले पंचांनी, अजून एक गोलंदाज ब्लॅक लिस्टेड होतोय. Yes. शिस्त आपल्याला या असोसिएशनच्या माध्यमातून आणायची आहे. चांगले गोलंदाज घडवायचे आहेत, प्लेन गोलंदाज घडवायचे आहेत आणि तो प्रयत्न आपण बघतोय की या असोसिएशनच्या माध्यमातून पंचांनी सुद्धा केला आहे. 2 गोलंदाज ताबडतोब, कारण चेंडूची ॲक्शन जर तुम्ही बघितली, तुम्ही डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा जा आणि ॲक्शन चेक करा की चेंडू अक्षरशः त्यांनी तो फेकलाच होता, चक केला होता. म्हणूनच आपण बघतोय की लिजेंड अंपायर इथे मात्र संदेश आपण बघतोय की दळवी साहेब लगेचच देत आहेत तो नो बॉल. येस, नो बॉल. आणि अजून एक नवीन गोलंदाजाला यावं लागेल एक प्लेन गोलंदाजी करायला. टॉस झालेला, टॉस जिंकलेला आहे गावनवाडी संघ आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना, प्रेक्षकांना विनंती आहे, कॅन्टीनला सर्व पदार्थ मिळत आहेत, नाश्त्याचे असतील, तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल, जेवण देखील आहे, तर कृपया बाहेर जाऊन कोणी जेवण आणू नका. ही देखील विनंती राहील आपल्या सर्वांना. कॅन्टीनला देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी कॅन्टीन सुरू आहे, तिथला देखील आपण आनंद घेऊ शकता. चला पुन्हा एकदा समीकरण काय बघूया आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये प्रसाद परब सरांकडे. ओव्हर टू यू सर. नाही, याचा सुद्धा उल्लेख राजेश करावा लागेल की परचेस करून तुम्हाला खायचं आहे ते. आता तिथे गर्दी भरपूर होईल. 4 चेंडू 4 जावा. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, अपील पंचांकडे, पण फ्री हिट आहे. बॉल होता. पंच थोड्या वेळासाठी निश्चित विसरले Yes. होते. आपण बघितलं की अपील स्ट्रॉंग झालं होतं आणि या अपीलच्या अक्षरशः प्रेमात पडले आमचे अंपायर अक्षय त्या ठिकाणी. पण पंच हेच सांगतात की लेग बाईज आहे, एक्झॅक्टली Yes. स्टंप समोर होता, प्लम होता त्या ठिकाणी, पण फ्री हिट बॉल असल्यामुळे फलंदाज बचावला आहे. Yes. पण चेंडू खूप चांगला हाताळला राजेश. नक्कीच. आणि हा देखील गोलंदाज, याला देखील बाहेर जावं लागेल. पंचांचा इशारा येतोय. हा देखील गोलंदाज जो आहे त्याला या ठिकाणी सांगतायत की जे स्लीव्ज आहे, कारण पाहणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे ते चेक देखील करतायत. तर चला संधी आहे, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता आणि समीकरणचं सांगा. रन बॉल इक्वेशन, 3 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, नो बॉल. तिसरा गोलंदाज ब्लॅक लिस्टेड आणि धावून न मिळणार का? आपण बघतोय की ही पद्धतच चुकीची आहे. तिसरा गोलंदाज ताबडतोब ब्लॅक लिस्टेड झाला. नक्कीच सर, नक्कीच. ॲब्सोल्युटली राईट, ॲब्सोल्युटली राईट. यू सेड द अर्लियर 2 or 3 बॉलर्स, ज्या पद्धतीने जी शैली आहे 1 2 3, आणि या ठिकाणी आता मगाशी आले तेव्हाच मी म्हटलं होतं की प्लेन तुम्हाला टाकावं लागेल, त्या पद्धतीनेच, नाहीतर डायरेक्ट या ठिकाणी कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन नाही, डायरेक्ट नो आहे, फ्री हिट आहे. आणि आता संधी आहे 3 बॉल 2 धावांची. आपण एक शब्दप्रकार वापरतो राजेश, प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट. तुम्हाला सराव करावा लागतो. लगेच येऊन तुम्ही हात फिरवू शकत नाही. इव्हन जेव्हा सामने कधी सुरू असताना तुम्हाला शोल्डर रिलीज करावे लागतात आणि अशा मोमेंटला ह्या गोष्टी घडतात. तर तुमच्याकडे सराव नसेल तर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. आणि तेच पंचांनी हेरलं की इथे कुणबी चषक 24व्या परवाने तुम्हाला अशी गोलंदाजी करून चालणार नाही. तुम्हाला फेकी गोलंदाजी नाही, तुम्हाला प्लेन गोलंदाजी करायची आहे. रिस्ट पूर्णपणे तुम्हाला फिरवायचं आहे, हेच पंचांनी सांगितलंय. संधी होती रनआउटची, फलंदाज इथे बाद होतोय आणि विकेट इथे मात्र मिळाली गोलंदाजी करणारा संघ म्हणजे दंडनगरी संघाला की विकेट इथे गमावलेले फलंदाज बाद होतोय. इक्वेशन आपण बघूया. मला सांगतात इक्वेशन जे उरलं आहे बॉलिंग मार्कवर आहे तर सूरज. धावसंख्या 22 म्हणजे 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बघूया चेंडू किती शिल्लक राहिलेत. चला, सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोण आणि ज्योतिदेवी क्रिकेट संघ साखरी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन, एका बाजूला विनोद गोठल आणि विनायक हंबीर, आपण टॉस साठी समालोचन कक्षाच्या बाजूला म्हणजेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मी क्रीडा प्रमुख अनंत रटाटे यांना विनंती करते, पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. ज्योतिदेवी क्रिकेट संघ साखरी, सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोण. टॉस साठी या कॅप्टन. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू टाकण्यासाठी सूरज आलाय आणि मला असं वाटतं तिसऱ्या षटकाची जवळजवळ आपण बघतो की तिसरा गोलंदाज वापरलेला आहे. आणि सर, या स्पर्धेच्या निमित्ताने मंडणगडवरून चिंचगडचे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, एक समालोचक, एक संघटक म्हणून देखील ज्यांचं योगदान आहे, वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यातलं असं व्यक्तिमत्व वसीमजी चिपोलकर यांनी देखील या स्पर्धेला आपल्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आयोजित कुणबी चषक क्रिकेट स्पर्धा 2024च्या निमित्ताने वसीमजी चिपोलकर सर, आपलं देखील साहेब धन्यवाद. आपण दिलेल्या शुभेच्छा आम्ही नक्कीच स्वीकारतोय. राजेश, मॅच बघा किती क्लोज झाली. 1 चेंडू एका धावेची गरज आहे. Compulsory बॅट्समनचे chase. शेजारी वाढलेत, कंपल्सरी चेस आहे. अब हवाई करेंगी रोशनी का फैसला, जिस दिए में दम होगा वही जलता रहेगा. काय मॅच रंगली आहे. 1 चेंडू आणि 1 धावा. खूप काही आपल्याला बघायला मिळाल्या सामन्यामध्ये.
3 गोलंदाज ब्लॅक लिस्टेड झाले. एक चेंडू एका धावेची गरज आहे. ऑनसेला एक्झिक्यूट केला, मागे जाते चेंडू, रनआउटची संधी आहे. फलंदाज होणार बाद, फलंदाज बाद झालाय आणि काय क्लोज एन्काउंटर बघायला मिळतोय. एक चेंडू एक धावेची गरज असताना सामना इथे मात्र जिंकलेला आहे गोलंदाजी करत असताना. तो म्हणजेच दंडनगरी या संघाने 24 धावा डिफेंड केल्या. त्यांच्या संघावर एवढी संकट आली, 3 गोलंदाज ब्लॅक लिस्टेड झाले तरी यांनी मागे येऊन बघितलं नाही आणि काय फिनिश केलाय, काय जल्लोष केलाय, काय सामना जिंकला आहे. दंडनगरी संघाने भरपूर दंड भरला पण इथे मात्र सामना जिंकूनच दाखवला. हे क्रेडिट होतंय गोलंदाजाचं. संग्राम नारंगी सुमतो उडवी उत्सवात माझा मंडणगड झुमतो, मंडणगड झुमतो माझा मंडणगड झुमतो, मंडणगड झुमतो माझा मंडणगड झुमतो. कुणबी क्रीडा असोसिएशन यांनी उठविले हे रान, कुणबी क्रीडा असोसिएशन यांनी उठविले हे रान. हे कुणबी जशन आहे. चला या ठिकाणी आपण पाहतोय गोठेगाव ब विरुद्ध जयवर्धन माता क्रिकेट संघ शेवरे जय या दोन